नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे केळी घालून रव्याचा शिरा. तर हा शिरा प्रसादासाठी किंवा इतर वेळेस पण आपण हा बनवू शकतो. तर हा कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत. याच्यासाठी आपण 2 ते 3 टेबलस्पून तूप घेतलं. तूप छान गरम झालं, की यात आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आणि रवा आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचा आहे. तर 4 ते 5 मिनिट आपल्याला हा रवा भाजण्यासाठी लागतात. रवा छान भाजून झाला, की यात 1 ते 2 पिकलेली केळी आपल्याला अशी कापून घालायची आहेत आणि केळी घातल्यानंतर परत आपल्याला 1 ते 2 मिनिट असं हे परतवून घ्यायचं आणि यात दूध घालायचं आहे. इथे आपण गरम दूध यात घातलेलं आहे. तर दूध आपल्याला घालायचं आहे 1 कप. दूध घातल्यानंतर आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. तर इथे हे छान असं मिक्स झालेलं आहे. यात आपण अर्धा कप साखर घालणार आहोत. इथे आपण अर्धा कप साखर घातली आणि ओल्या नारळाचा कीस आपण घातलेला आहे अर्धा कप. हा आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. हा किसून पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. इथे वेलची पूड घातली, बदामचे तुकडे घालायचे अर्धा टेबलस्पून. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स या शिऱ्यामध्ये घालू शकता. इथे आपण 1 टेबलस्पून तूप याच्यामध्ये घातलेलं आहे. हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. तर छान 2 ते 3 मिनिट आपण हे असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपला हा केळीचा शिरा तयार झालेला आहे. सोपी रेसिपी आहे. चवीला खूप छान होतो आणि प्रसादासाठी पण हा बनवला जातो किंवा इतर वेळेस पण आपण हा खाण्यासाठी बनवू शकतो. तर इथे आपला हा केळी घालून रव्याचा शिरा तयार झालेला आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, चवीला खूप छान होतो. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपला हा केळी घालून रव्याचा शिरा तयार झालेला आहे.